आणि नुकतेच शासनाच्या आदेशाच्या अनुसार मी आज महापालिका आयुक्त या पदाचा पदभार स्वीकारला. मला खूप आनंद आहे की एक अत्यंत नावाजलेली महापालिका आणि ज्या महापालिकेच्या कामाबद्दल कॉर्पोरेट वर्किंगची स्टाईल असलेली महापालिका म्हणून ज्या महापालिकेची ख्याती आहे आणि आम्ही अनेक वर्ष प्रशासनात असताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बाबत इथल्या सर्व्हिस डिलिव्हरी बाबत इथल्या नागरिकांच्या साठीची सारथी नावाची सिस्टम, त्याचप्रमाणे ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या बाबीमध्ये अत्यंत अग्रेसर अशी महापालिका म्हणून आजपर्यंत आम्ही ऐकत होतो. आणि याच्यापूर्वी मी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त म्हणून कोविडच्या कालावधीमध्ये 2017 ते 2020 ते 22 या दरम्यान मी कल्याण डोंबिवली महापालिकेचा आयुक्त होतो. त्यावेळेला आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये एक झिरो वेस्ट उपक्रम सुरू केला होता आणि मला आठवतं की त्यावेळचे इथले स्टँडिंग कमिटी चेअरमन वगैरे सगळं शिष्टमंडळ कल्याण डोंबिवलीला आलं होतं आणि मला खूप आनंद झाला होता कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त म्हणून की पिंपरी चिंचवडचे लोक आपल्याकडे पाहणी करायला. माझ्यासाठी म्हणजे एका आदर्श संस्थेने एका सुधारणा करू इच्छित असलेली संस्था असा तो मिलन होता. पण त्यावेळेला मला आपले अपर आयुक्त होते, स्टँडिंग कमिटीचे सगळे सदस्य होते, मला आता चेअरमन साहेबांचं नाव आठवत नाही, पण त्यांनी इथल्या सिस्टमचं जेव्हा आम्हाला सगळ्यांना सांगितलं तेव्हा आम्ही खरोखर अवाक झालो होतो. आणि मला आज योगायोगाने सुदैवाने आज ही संधी मिळाली की एक अशा महापालिकेला मी लीड करणार आहे की जिचा ग्रोथ 5% आहे. दरवर्षी 1.25 लाख 1.5 लाख लोकसंख्या या महापालिकेची वाढते. मला वाटतं फास्टेस्ट ग्रोईंग रॅपिडली ग्रोईंग विकास झपाट्याने होत असलेली महापालिका आहे. आणि याबरोबरच मग नागरिकांच्या अपेक्षा, इन्फ्रास्ट्रक्चरवरती येणारा ताण, या सगळ्या गोष्टींचं देखील यामध्ये आपल्यासमोर आव्हान आहेत. या माझ्या कारकिर्दीमध्ये माझा जो फोकस असणार आहे तो मुख्यत्वे आता मला जी माहिती मिळाली, सकाळी मी स्टँडिंग कमिटीच्या बैठकीमध्ये होतो, महापौर साहेब आणि स्टँडिंग कमिटीचे सर्व सभापती महोदय वगैरे मला भेटले, आता उपमहापौर आणि अनेक नगरसेवक भेटले आणि या सगळ्यांच्या बोलण्यातून पाणी पुरवठा हा एक महत्त्वाचा या महापालिकेचा विषय आहे. त्यामध्ये आपल्याला पवनाचा वरनं जो पाणी पुरवठा आपल्याकडे होतो आहे त्याचा जे प्रोजेक्ट आपला पेंडिंग राहिलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 25 वर्षाचं नियोजन करून आपल्याला पाणी येणाऱ्या 25 वर्षामध्ये सुद्धा पाणी आपल्याला कमी पडायला नको अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला आता करावं लागणार आहे. आणि मी जी माहिती घेतली त्याच्याप्रमाणे आता भामा आसखेड ही जी इथून आपल्याला जे 167 MLD पाणी मिळणार आहे, तर त्याची जी प्रक्रिया सगळी आहे पाईपलाईन वगैरे, याला माझ्या अंदाजे 6 ते 7 महिने जातील. आज आपल्याला पाण्याचं शॉर्टेज आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे, 120 MLD आपल्याला पाणी शॉर्टेज आहे. पण या सर्व बाबींवरती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण मार्ग काढणार आहोत. त्याचप्रमाणे पर्यावरणचा आपल्याला पर्यावरण जपणं, एकीवाय चांगलं करणं, कारण आपण ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून आपल्याला जर विकास करायचा असेल तर पर्यावरणचा पण मुद्दा आपल्याला फार महत्त्वाचा आहे. एकीवायचं मी बघितलं की त्याच्यामध्ये आपल्याकडे PM 2.5 PM 10 हे जे मेजर पोल्युटंट्स आहेत याचं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यासाठी आपण आपली जी ग्रॅप नावाची आपण जी रिस्पॉन्स आपण सिस्टम तयार केलेली आहे तिच्या माध्यमातून अजून इफेक्टिव्हली आपल्याला कसं याला रिस्पॉन्स करता येईल. आपल्याकडे मिटिगेशनसाठी मिस्ट व्हेकल्स आहेत, सर्व आहे, परंतु अजूनही जी डस्ट बांधकामाची असेल आपल्याकडे आता इंडस्ट्री एरिया भरपूर मोठा आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने काय काय करता येईल तो एक महत्त्वाचा विषय असणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपण नुकतेच म्युनिसिपल बॉन्ड पण काढले आहेत, त्याचाही आपल्याला चांगला सक्सेस मिळाला आहे. आणि आता महसूल वाढवण्यासाठी
आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आपलं जे काय प्रॉपर्टी टॅक्सचे आपण सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 3,70,000 आपला नवीन सर्वे झाला आहे. त्यामध्ये आपण आत्तापर्यंत 1,42,000 आपण डिमांड फायनल करू शकलो आहोत. आता आम्ही हा वसुलीचा सीझन आहे, या 31 मार्चपर्यंत सगळं यंत्रणा आपली वसुलीमध्ये बिझी असेल. पण 1 एप्रिल नंतर आम्ही मिशन मोडमध्ये, कॅम्प मोडमध्ये हे जे उरलेले आता आपले डिमांडच्या हिअरिंग्ज आणि ते घ्यायचे आहे त्याचं आम्ही करू. मी नुकतेच आज सूचना दिली की महसूल विभागाचं, तर मी विभाग आयुक्त असल्यामुळे महाराजस्व अभियानचं आम्ही खूप नियोजन केलं होतं आणि महाराजस्व अभियान मध्ये आम्ही ठाणे महापालिका असेल, मुंबई महापालिका असेल यांना आम्ही पूर्ण इन्व्हॉल्व्ह केलं होतं. तर आता मी सकाळी सूचना दिल्या की महाराजस्व अभियानमध्ये सुद्धा आपण एक स्टॉल ठेवूया आणि त्याच्यामध्ये आपण सुनावणी घेऊन, कारण 90% लोकांची याच्यामध्ये काय फारसा डिस्प्यूट नसतो. कारण बेसिकली डिमांड नोटीस आपण त्या प्रॉपर्टीची काढतो, त्या प्रॉपर्टीची जर मेजरमेंटमध्ये कोणाला अडचण नसेल तर ते आपल्याला या कॅम्प मोडमध्ये पण करता येईल. तर तो एक मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू आपला पुढे भविष्यात होणार आहे, कारण एवढ्या प्रॉपर्टी असे झाल्यानंतर ते आपल्या निधी वाढू शकेल. बाकी आपण स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये सकाळीच हर्डीकर सर आले होते. हर्डीकर साहेबांनी खूप छान काम इथे केलं आहे गेल्या 4 वर्षामध्ये. त्यांनी आता ॲडिशनल चार्जमध्ये त्यांना जे काय त्यांच्या समोर एक प्रश्न होते त्याबद्दल मला ब्रीफ केलं आहे. तेव्हा ते सांगताना म्हटलं की स्पोर्ट्समध्ये आपण, मला वाटतं सगळ्यात जास्त पर कॅपिटा फॅसिलिटी असलेली महापालिका भारतामध्ये आहे आणि हा एक फार मोठा आपल्याकडे आपल्याला संधी आहे आणि आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं की यामध्ये आपल्याला आपले जे शाळांचे विद्यार्थी आहेत, आपल्या शाळा पण चांगल्या आहेत, अजून सुधारणा करण्याची गरज आहे. पण इतर महापालिकांच्या तुलनेमध्ये आपली शाळा आणि त्यांचं फंक्शनिंग चांगलं आहे. तर शाळांमधले आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्ये रुरल टॅलेंट हंट करून त्यांच्यामध्ये, तर रुरल शब्द माझ्या तोंडात याच्यामुळे आला कारण मी जिल्हा परिषद कोल्हापूर असताना देशातील पहिली निवासी क्रीडा प्रशाला सुरू केली आहे. आपल्यापैकी कोल्हापूरचे कोण आपले कॉन्टॅक्ट असतील तर आपण निश्चितपणे त्या शाळेबद्दल माहिती घ्या. त्या शाळेला आतापर्यंत गेल्या 10-12 वर्षामध्ये 800 ते 900 नॅशनल मेडल मिळाले आणि इंटरनॅशनल लेवलला जवळजवळ 20 ते 25 मेडल्स मिळालेत. कारण आम्ही तिथे पूर्ण जिल्ह्यातून निवडक विद्यार्थी दरवर्षी निवडतो आणि म्हणजे माझ्या काळात ते सुरू केली ती सिस्टम आम्ही, आणि त्याच्यात मग त्यांना बेस्ट ऑफ कोचिंग, बेस्ट ऑफ डाएट हे सगळं देऊन हा रिझल्ट आम्हाला दिसला. इथे सुद्धा आपल्याला ते करता येऊ शकेल एवढी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आपल्या भागातील महापालिकेच्या शाळा असतील, खाजगी शाळा असतील, तिथले होतकरू जे खेळाडू आहेत त्यांना आपल्याला टॅलेंट हंट करून या प्रॉपर कोचिंग वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला केलं तर याच्यातून जो आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे की नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला, ऑलिम्पिक लेवलला हे स्टुडंट जाणे, ते देखील आपल्याला साध्य करता येईल. बाकी आता आज पहिलाच दिवस आहे, आता सर्व माहिती घेतोय. पण ड्रेनेजच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की आपण आतापर्यंत 200 किलोमीटरचं ड्रेनेजची लाईन पूर्ण केली आहे. तर टोटल 1000 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला, कारण पूर्वी आपण नगरपालिका होतो त्यामुळे पाईपलाईन आपली छोटी होती, आता तेव्हा एक FSI होता, आता FSI वाढला आहे. त्यामुळे जे काही प्रेशर आहे त्याच्यासाठी आपल्याला ती पण ड्रेनेजची पण रिप्लेसमेंट्स करावं लागणार आहे. तर त्याचा देखील आपण येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला करावं लागेल. आपले हॉस्पिटल्स, आपली आरोग्य व्यवस्था खूप चांगली आहे, त्याचा आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि आपल्याला अभिमान पण असला पाहिजे. तर त्यामध्ये सुद्धा अजूनही आपल्याला कशी डिलिव्हरी वाढवता येईल, काय चांगल्या पद्धतीने लोकांना, नागरिकांना सेवा देता येतील ते आपल्याला बघणं आवश्यक आहे. बाकी इतर विषय, आता आपली लोकसंख्या देखील आजच आपण, म्हणजे जरी 2011चा सेन्सस असला तर आज आपण 38 लाखाच्या आसपास आपली लोकसंख्या आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला ह्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि त्याच्या सर्व गोष्टींचं आपल्याला भविष्यासाठी नियोजन केलं पाहिजे आणि ते आपण करणार आहोत. बाकी आरोग्य विभागाचा एक भटक्या कुत्र्यांचा एक महत्त्वाचा विषय आहे की जो आपल्या शहरामध्ये सगळ्यांना भेडसावतोय आणि त्या संदर्भात तसे महापालिकेने भरपूर पावलं उचलली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही डिटेल जाऊन त्याच्यामध्ये आपल्याला काय प्लॅनिंग करता येईल ते करू. भविष्यामध्ये मालमत्ता कर वाढवणे, बांधकाम परवानगीच्या बाबतीमध्ये आणि जाहिरात परवाने याच्यामध्ये आपल्याला निधी कसा आपल्याला वाढवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
तर हे माझ्याकडून मला जे आता गेल्या 3-4 तासामध्ये सुचलंय ते मी आपल्याला सांगितलं. आयुक्त बदलून गेल्यावर जसं सांगतात तसं सांगितलं तुम्ही, जसं काही म्हणजे सगळीच माहिती घेतली तुम्ही. गार्डन्स मध्ये माझं विशेष इंटरेस्ट आहे. आता कल्याण डोंबिवलीला असताना माझ्याकडे पैसे नसायचे, पण इथे आता गार्डन्स इथे उभं करायला स्कोप आहे आपल्याला. नाशिकला पोहोचले. तर तुम्ही झिरो वेस्टचं म्हणाला कल्याण डोंबिवलीवर, तुम्ही तिथे काय काय केलं होतं त्यासाठी? तिथे ऍक्च्युली कल्याण डोंबिवलीला मला मुख्य इश्यू असा होता, आपल्याला जर कोणाला कल्याण डोंबिवलीची माहिती असेल तर आपण प्रवेश केला का एका बाजूला महाराजांचा दुर्गाडी किल्ला, दुर्गाडी देवी, आणि एका बाजूला आमचा आधारवाडीचा डोंगर कर्जाचा आपल्या कचऱ्याचा. खूपच टेन्शन घेतलं. कचऱ्याचा जो डोंगर होता, नाही तुम्ही आता तो नाही, आपलं कर्ज फार नाहीये आपल्यावरती, कर्जाचा डोंगर वगैरे काही फार नाहीये. फार म्हणजे बाकीचं कम्पेअर केलं तर खूप कर्ज कमी आहे, खूपच कमी आहे. 386 कोटी काहीतरी आपलं कर्ज आहे, फक्त फार नाहीये. आशिया खंडातली श्रीमंत नाही राहिली. माहिती योग्य दिली असं वाटतं तुम्हाला? निवडणुका झाल्या तेव्हा बरंच दादा गेलेत मला, पण कल्याण डोंबिवलीचा प्रश्न सांगतो ना पहिल्यांदा. हा. आधारवाडीचा जो डम्पिंग ग्राउंड होता ते म्हणजे जवळजवळ 1 एकरमध्ये 7 मजल्याची बिल्डिंग कशी असेल फुटबॉल ग्राउंड मध्ये, एवढं ते मोठा. आणि त्याच्यामुळे त्या शहराचं सगळं वैभव, त्या परिसरामध्ये जवळजवळ 3-4 किलोमीटरमध्ये लोक गॅलरीमध्ये सुद्धा चहा प्यायला बसू शकत नव्हते, किंवा तिथले लग्नाचे व्यवहार मोडायचे किंवा लग्न जुळत नव्हते अशी परिस्थिती. तिथे असंच पहिल्या दिवशी जसं आपण आता विचारलं तसं पत्रकारांनी मला पहिला प्रश्न आधारवाडीचाच विचारला. आणि आम्ही तिथून उठलो, त्यांना म्हटलं प्रेस झाली, आता चहा पाणी झाला की आपण पहिले आधारवाडी बघायला जाऊ. मलाही फार कुतूहल आहे आधारवाडी काय नेमकं बघायला. आम्ही जो डोंगर चढून गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की 1 वर्षाच्या आतमध्ये मी हे बंद करणार डम्पिंग, आणि ते आम्ही 1 वर्षाच्या आत डम्पिंग बंद केलं. तर त्याच्यासाठी बेसिकली आम्ही आमच्याकडे सेग्रिगेशन जे होतं ते 30 ते 40% पण नव्हतं, ते आम्ही 90 ते 95% वरती गेलं. म्हणून त्यावेळच्या ज्या मुख्य सचिव, त्यावेळच्या ज्या सचिव मॅडम होत्या, सौनिक मॅडम, त्यांनी आपल्या महापालिकेला आमची महापालिका बघायला तेवढं सांगितलं होतं. बेसिकली सेग्रिगेशन. आता इथे सुद्धा माझा फोकस तो असणार आहे की बऱ्याचशा जे मोठ्या सोसायटी आहेत की ज्याला आपण म्हणतो की ज्यांच्याकडे जास्त कचरा होतो, बल्क हा, मध्ये आता कसं रेव्हेन्यू, एक्साईज, त्याच्यामुळे मग महापालिकेचे शब्द आता तोंड वेळी पडायला येतील आता. तर ते कसं कल्याण डोंबिवलीचे शब्द आता येतील मोठ्या तर त्याच्यामध्ये त्यांना जर प्रॉपरली मॉनिटर केलं, त्यांनी जर त्यांचा कचरा तिथेच जर केला, आम्ही 300 गाड्या आम्ही फक्त त्याच्यात कमी केल्या होत्या मोठ्या सोसायट्यांमध्ये. तर तो कोण विचारलं काय, तर तो एक आम्ही प्रयोग केला. आणि मग आम्ही आमच्या कचऱ्याचा प्रोसेसिंगचे प्लांट्स जे प्लॅन्ड होते ते आम्ही फार स्पीडने करून ते चालू केलं. त्याच्यामुळे आम्हाला आता बायोमायनिंगने आम्ही आधारवाडीचा पूर्ण डोंगर जवळजवळ अर्धा झाला होता, पूर्ण निघून. इथेही आपण बायोमायनिंग सुरू केलंय आपल्याकडे. मोशीला मला वाटतं आपण बायोमायनिंग सुरू केलंय, तो एक मोठा विषय आहे. स्वच्छतेचा आता मी विचारलं की नागरिकांचे मला वाटतं कचऱ्याच्या बाबतीमध्ये पण तक्रारी यायला लागल्या आहेत, तर त्या देखील आपल्याला आता कसं त्याच्यामध्ये मॉनिटरिंगचं सिस्टम मी करेल आता, आणि त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण आपण करू. साहेब तुम्ही म्हटले की लौकिकाच्या अर्थाने तुम्ही माहिती घेतली. लौकिक 2 अर्थाचे असतात, चांगलं आणि वाईट. चांगल्याबद्दल सांगितलं, वाईटाबद्दल तुमच्या काय उपाययोजना असतील हा एक मुद्दा. तुम्ही आता म्हटलात की कर्ज काय फार नाहीये, पण आपली देणी 4,500-5,000 कोटींची आहे, त्यावरच्या उपाययोजना काय असतात? नाही, आपल्या देणी ज्या आहेत तर त्या आपल्याला काय लगेच आता द्यायच्या नाहीये, त्या टप्प्याटप्प्याने द्यायच्या आहेत. त्याच्यामुळे आपण पुढच्या 3 वर्षाचं आपण नियोजन केलेलं आहे. पुढच्या 3 वर्षाच्या आपल्या किती लायबिलिटीज आहेत, आणि त्याचं नियोजन करूनच आपल्याला आता हे सगळ्या बजेटमध्ये तरतूद करावं लागणार आहे. आणि चांगलं आणि वाईट लौकिक जे आहे, तर वाईट सुद्धा कधी कधी वाईटातून सुद्धा चांगलं होतं, म्हणून मी नेहमी वाईटाकडे पण चांगलंच म्हणून बघत असतो. सर, कचऱ्याचा डोंगर तुम्ही बोलले कमी केले, पण हे ते कचरा डोंगर हे उत्पन्न साधन म्हणून पाहिलं जाते. त्यामुळे तुम्ही कमी करायला गेलं तुमच्या अंगावर येतील काही लोक. सर हा विषय तिथेही तसं होतं, साधन आहे ते तिथेही तसं होतं, होतं तिथेही तसं होतं.
आपल्याकडे करतात. सर 1400 टन कचरा साधारण तयार होतो आणि 700 टन आपण ट्रीट करतो. म्हणजे रोज आपण 700 टन वाढवतोच आहोत. वाढवतो म्हणजे आपल्याला वेस्ट टू एनर्जीची कॅपॅसिटी जी आहे ना हा. ती वाढवावं लागणार आहे. कॅपॅसिटी वाढवायची म्हणजे इथं वेगळं वेगळं अजून भरपूर पेरिफेरल प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला हळूहळू लक्षात येतील. ठीक आहे, आपलं ती लोकशाही आहे, प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम्स तर असणारच आहे. सोल्युशन काढणं आपलं काम आहे. सर आपलं नाव शिक्षणामध्ये चांगलं आहे. तुमचं अभिजात कापड माझ्या स्वतःच्या शिक्षणामध्ये शिक्षणावर जास्त काम करताय. तर या पिंपरी महानगरपालिकेमध्ये तुमचं काय नियोजन असेल शिक्षणाबाबत? मी ऍक्च्युली बदलीची ऑर्डर झाल्यानंतर पहिले मी शाळांबद्दल विचारला होता प्रश्न. त्यांनी मला सांगण्यात आलं की आपल्या 50% तरी शाळा खूप चांगल्या आहेत, पण अजून 50% शाळांमध्ये आपल्याला सुधारणा करण्याचा खूप वाव आहे. एकतर कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आमच्याकडचं पटसंख्या ऑलमोस्ट आमची वाढणं बंद झालं होतं, पण आम्ही गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा असा एक उपक्रम सुरू केला होता त्यावेळेला. दरवर्षी कल्याणमध्ये तो होतो. आता राज्यातल्या अनेक जिल्हा परिषद मी कोल्हापूरला असताना सुरू केला होता. पण त्याच्यातून मग आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो की नेमकं आपल्या शाळांमध्ये आम्ही नवीन काय देणार आहोत. एकतर आपण जर बघितलं तर आपल्याकडचा जो शिक्षक वर्ग आहे हा खूप क्वालिफाईड आहे प्रायव्हेटच्या तुलनेत जर आपण विचार केला, कारण तो आपण फार कसोशीने आणि त्याची अनेक परीक्षा देऊन तो आपल्याकडे आलेला असतो. तर त्यांना मोटिवेट करणं हे महत्वाचं आहे, कारण त्यांच्यामध्ये अंगी प्रचंड कौशल्य आहे शिक्षकांचं. त्यांना जर आपण प्रेरणा दिली तर ते चमत्कार घडू शकतात. आता शाळांच्या माध्यमातून माझा हा स्पोर्ट्सचा पण माझ्या डोक्यात तो विषय आहे की आपल्या शाळांमध्ये जे ऍडमिशन घेणारे आहेत तर ते शक्यतो मध्यम वर्ग किंवा अशा याच्यातून जे आलेले असतात, तर त्यांच्यामध्ये पोटेन्शियल भरपूर असतं, पण वाव मिळत नाही आणि प्रत्येक पालकाला इंडिव्हिज्युअली कोचिंग देणं किंवा हे शक्य होत नाही. तर ते आपल्याला जर करता आलं तर त्याच्यात खूप चांगलं होऊ शकेल. आपल्याला सीबीएसई पॅटर्न पिंपरी शहरामध्ये राबवणं चांगली संधी आहे. अच्छा. कारण या ठिकाणी काय झालंय, महानगरपालिकेच्या शाळाची पटसंख्या कमी करून इथं प्रायव्हेटायझेशन जास्त होत चाललंय. त्याच्याकडे आपल्याला काम करावं लागेल. सर तुम्ही आपल्याकडे समिती उठून 2 वर्ष झाले, पण निधी अभाव ते काम सुरू होत नाही. सर्व आराखड्यात तयार आहे. पाण्याचे भामास्पीडचे आम्ही ठेकेदाराचा बटतर्फ केले काम. पाणी तर कधीपर्यंत तुम्ही दिवसार बाबा आस्केटचं मला वाटतं आता त्यांनी टर्मिनेशन केलं त्याचं जो ऑफशोअर कोणतरी ठेकेदार टर्मिनेट केलाय. आता त्याची टेंडर प्रोसेस इमिजिएट करावं लागेल. ते सूचना आलेल्या दिल्या त्या आता. पवनाचा विषय आहे आर्बिट्रेशन मध्ये आहे, त्याचं देखील आम्ही आता लवकर कोणाची मदत घेता येते त्याप्रमाणे मदत घेऊन तो पण विषय मार्गी लागेल. कारण पवना आणि भामा आस्केट हे करून तरी आपल्याला 25 वर्षाचा जर विचार जर करायचा असेल तर मुळशी नंतर ठाकूरवाडी याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. तेव्हा कुठे आपण 25 वर्षाची, कारण 25 वर्षात मला वाटतं आपली लोकसंख्या किमान 80-90 लाख होईल या स्केलने जर आपण गेलो तर. ते पण अजून त्याच्याने टेंडर काढायचं आहे. त्याच्यातनं सुद्धा आपल्याला जवळ 90 MLD पाणी मिळालं. 100 MLD. कारण आता 90 आपण मोगाचे निगोजेवर नव्हतं ते पाणी अशुद्ध आहे MIDC. सर शहरामध्ये बांधकामाचा प्रश्न पण खूप एरियावर आहे. रेड झोन हद्दीचा जो नकाशा आहे अजून तो प्रसिद्ध झालेला नाही, त्यामुळं नागरिकांचं खूप नुकसान होत आहे. अधिकृत बांधकाम उभं राहतात, अधिकारी सुद्धा त्यांना म्हणजे साथ देतात आणि अनधिकृत कामही मोठ्या प्रमाणात होत आहेत. ते थांबलं पाहिजे, याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? मी आता अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये तर झिरो टॉलरन्स सिस्टम राहणार आहे. झिरो टॉलरन्स त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची, त्या एरियातल्या अधिकाऱ्यांची ती जबाबदारी असणार आहे. नव्याने कुठल्याही एरियामध्ये जर अनधिकृत बांधकाम झालं ती क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जबाबदारी राहील. आणि याच्या पूर्वीचं जे आहे, आता आपले नाले आहेत काही, ते नाले पण आपले खूप चोकअप झाले आहेत. पावसामध्ये त्याचा त्रास होतो आपल्याला, बुजवले आहेत, त्याच्यावर अतिक्रमण झालंय, ते सुद्धा आपल्याला काढणं आवश्यक आहे. रेड झोनचा जो नकाशा तो पब्लिश करावा लागेल. त्याच्या निवेदन आलेत मला. सर तुम्ही विभागीय आयुक्त म्हणून काम केलं तिथे कोकणमध्ये आणि व्हिडिओ खूप व्हायरल झाले की तुमच्या मुलांचा वर्षाव झाला वगैरे. असं कुठली कामं केली तुम्ही तिथे की तुम्ही लोकप्रिय झालात तिथे? आणि कसं असतं, ही कसरत आहे. कर्मचारी आणि लोकांमध्ये एकाच वेळी लोकप्रिय होणं ही मोठी कसरत आहे. लोकही दिसत आहेत आणि कर्मचारी, असं काय काम केलं तुम्ही तिथे?
कुठली लोक प्रेम करणारे असतील. मलाही सरप्राईज होतं खरं म्हणजे. मी सांगितलं होतं की फेअरवेल घेणार नाही, पण ते म्हटले फेअरवेल नाही, आम्ही फक्त 5 मिनिटं सगळ्यांची भेट घ्यायला म्हणून चला. नाही, बेसिकली कोकणला आता मला 1च वर्ष झालं. कोकणामध्ये मी जॉईन झाल्या सर्वात पहिले आम्ही आमच्या ज्या कामाच्या सिस्टम्स होत्या त्याच्यामध्ये आम्ही AIचा वापर केल्यामुळे 100 दिवसाच्या ती जी स्पर्धा होती 100 डेज कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये कोकण विभाग हा राज्यात 1 नंबरला आला होता, सर्वात उत्कृष्ट विभाग म्हणून. त्यानंतर आम्ही जे DPC जे आहे आपल्याला माहिती आहे की जिल्हा नियोजन समिती, तर जिल्हा नियोजन समितीची परिणामकारकता कशी वाढवली पाहिजे याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली होती. आणि त्या कमिटीने आम्ही जो आता अभ्यास करून दिलाय, तर त्या कमिटीच्या आम्ही 413 योजनांचा अभ्यास केला. त्यामध्ये आम्ही 90 नवीन योजना सुचवल्या आहेत, 70 योजना बंद करण्याच्या, आणि त्याप्रमाणे आता प्रत्येक विभागाचे ते GR काढण्याचे सुद्धा सुरू झालं आहे. त्याचप्रमाणे महसूल विभागाचे अनेक काही धोरणात्मक जे पॉलिसी असतात त्याच्यासाठी आम्ही कोकण विभागाने काम केलं. त्याशिवाय कोकणामध्ये पर्यटन वाढीसाठी आम्ही शिवदुर्ग दर्शन कृती आराखडा एक तयार केला. महाराजांचे जेवढे, शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले आहेत कोकणामध्ये, खूप किल्ले आहेत, आणि मुंबईच्या जवळ असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक सुद्धा त्यासाठी येऊ शकतात, म्हणून आम्ही प्रत्येक किल्ल्याचा एक 50 मुद्द्यांचा आम्ही सर्वे केला. म्हणजे त्याला पोच रस्ता आहे की नाही, पासून सुरक्षिततेच्या दृष्टीने, आणि तो एक आमचा खूप चांगला झाला. आमच्याकडे कातकरी समाजाची, म्हणजे आदिवासी समाजामध्ये कातकरी खूप आहे, आणि कातकरींमध्ये आपण बघितलं जाते की त्यांच्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण, तर त्याचं कारण हे पण आहे की त्यांच्या डाएटमध्ये प्रोटीन्स पण थोडे कमी असतात. म्हणजे आता आपण ते नागली घेतात, भात घेतात. आम्ही यावेळेला एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग केला की सगळ्या योजनांमधनं आम्ही त्यांना तूर डाळीचं किट, बियांचे बीज हे फ्रीमध्ये दिलं आणि 10,000 शेतकऱ्यांना. तर बांधावर तूर एक कार्यक्रम आम्ही खूप चांगला राबवला. त्याच्यामुळे त्यांना फक्त स्वतःसाठीच खायला तर तूर राहिली ते तर झालंच, प्लस विकायला तूर त्यांना मिळाली, आणि काही खर्च नाही, आणि त्या बांधावर असल्यामुळे काही कसला डिस्टर्बन्स पण नाही. तो एक उपक्रम आम्ही केला. त्याचप्रमाणे हिंदी चादर हा जो शाहिदी समागम श्री गुरु तेग बहादूरजी यांचा, तर त्या कार्यक्रमाचं नियोजन सगळं विभाग आयुक्त कोकण यांच्याकडे होतं. तो कार्यक्रम खूप चांगला यशस्वी झाला. मग देशामध्ये त्याची चांगली प्रतिक्रिया झाली. आमच्या कर्मचाऱ्यांचे खूप प्रश्न पेंडिंग होते की प्रमोशन्स असतील, मालबद्ध पदोन्नती असेल, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही सकारात्मक मार्ग काढला. आमच्या विभागामध्ये जवळजवळ 2,500 स्मशानभूमी अशा होत्या की तिथे लाईट आणि पाणी व्यवस्था नाही, पण त्या आम्ही मिशन मोडमध्ये ते आम्ही सगळं करायला घेतलं. आणि जेवढ्या आमच्या विभागामध्ये आरोग्य संस्था आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा RH असेल, इथे आम्ही त्याचं गॅप अनालिसिस केलं. म्हणजे काय काय इक्विपमेंट्स नाही आहेत, काय नाही आहेत, आणि ते आम्ही सर्व आमचे हॉस्पिटल जे आहेत ते आम्ही इक्विप केले. कोल्हापूरला आम्ही एक ऑपरेशन कायापालट असा एक उपक्रम सुरू केला होता, ज्याच्यातून आम्ही आमच्या PSC सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल सारख्या इक्विप केल्या लोकसहभागातून. आता कायाकल्प पुरस्कार जे देशात दिले जातात प्रायमरी हेल्थ सेंटरवर, तर ते ऑपरेशन कायापालटवरती बेस्ट आहे. तो अनुभव लक्षात घेऊन आम्ही कोकणातले सर्व हॉस्पिटल्स आमचे PSC वगैरे हे वेल इक्विप केले. शाळांमध्ये नवीन आम्ही 1 दिवस शाळेसाठी हा उपक्रम आम्ही कोकणात राबवत होतो. म्हणजे जेवढे अधिकारी आहेत सगळे, म्हणजे तहसीलदार पासून BDO पासून, त्यांनी 1 दिवस शाळेमध्ये जायचं, प्रेरणा दिवस म्हणून, आणि मग शाळेचे काय प्रश्न असतील, शाळेचे माजी विद्यार्थी संघ आम्ही स्थापन केले जिल्हा परिषद शाळांमध्ये. जसं आपण मोठ्या शाळांमध्ये असतात, तर जिल्हा परिषदला का असू नये, कारण मी पण जिल्हा परिषदनं शिकलो आहे. तर त्याच्यामध्ये मग आम्ही ते माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून जवळजवळ कोकण विभागामध्ये 7 ते 8 कोटी रुपयाची मदत शाळांना झाली. म्हणजे नॉट कॅश, आम्ही म्हटलं तुम्ही काइंड स्वरूपामध्ये, कोणी कवले बदलून दिले, कोणी ग्राउंड तयार करून दिले. आता ते दरवर्षी होईल. तर असे अनेक उपक्रम आहेत. तुम्ही पद्मश्री स्वीकारांचं पत्रकार संवाद साधताय, काहीतरी वेगळं वैशिष्ट्यपूर्ण दिलेलं आहे. तुम्ही काय, तुमच्याकडनं काय क्षेत्राला नवीन त्यात आपल्याला समजेल. तुम्ही जसा आज माझा पहिलाच दिवस आहे. सर, तुम्ही जसा संवाद साधताय पत्रकारांशी पहिल्यांदा, तर असा संवाद तुम्ही दर महिन्याला 15 दिवसाला, आठवड्याला साधणार आहात का पत्रकारांशी? असं काही दिवस निश्चित करणार आहात का?
बघू आम्ही. तर तुम्ही जर कोकणमध्ये एवढं चांगलं केलं तर आमचे वाढ काय त्यापेक्षा मोठे नाहीये तुमचे ज्या प्रभाग कमिटीच्या मिटिंग ते करूया ना. आणि आता कशी नुकतीच आता बॉडी आता आपण हार्टिकल साहेबांशी 2-3 तास बोलला असाल त्यामध्ये त्यांनी अशी कोणती कामं सांगितली की ती मात्र तुम्ही काय रद्द करू नका तुमच्या कार्यकाळात पण सुरू राहू कुठली कामं कोणती कामं रद्द करा सुरू ठेवा असं काही चर्चा झाली नाही. ते रद्द करा असं नाही कुठली सुरूच राहू द्या सगळ्यात चांगली कामं सुरू राहू द्या म्हटलं. म्हणजे कोणती चांगली जी सांगितली ती सर्व आता जे जे काही उपक्रम आहेत ते सर्व तर स्पेसिफिक काय नाव असतील पत्रकार हे चांगली आहे ही चालू राहू द्या याच्यामध्ये चांगली किंवा कशी याच्याबद्दल चर्चा नाही झाली. ओव्हरऑल महापालिकेचं फंक्शनिंग समस्या पाण्याची अडचण आणि पुढे आपल्याला काय काय अडचणी भेडसावू शकतात ट्रान्सपोर्ट ट्रॅफिक याबद्दल चर्चा झाली. काय करू हे सांगितलं हा म्हणजे महापालिकेने त्यासाठी काय करायला नाही पाहिजे. आता जसं हार्डीकर साहेबांकडनं मी चार्ज घेतला ना तसं मी पण अनेक अधिकाऱ्यांना चार्ज दिलाय पण आम्ही असं कधी सांगत नसतो काय करा काय करू नका असं कोणी सांगत नाही. त्याची प्रायोरिटी असते प्रत्येक अधिकाऱ्याची प्रायोरिटी असते. स्वातंत्र्य शहरात आल्याला तुम्ही मोठमोठे फुटपाथ पाहिले असेल प्रशस्त अर्बन स्ट्रीट आपण त्याला म्हणतो त्याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत आहे काय वाटतं तुम्ही नाही, मी रात्री आलो बंगल्यावरती सकाळी आलो बंगल्यावरून इथे त्यामुळे मला तेवढ्या अंतरात जेवढं दिसलं तेवढं शहर दिसलं अजून शहर बघितलं नाही. फटका मारून एक प्रश्न असा आहे सर सगळ्या विषयाला टच केला पण आमच्याकडे स्मार्ट सिटी नावाचं आहे की त्याचा खर्च झालाय पण प्रत्यक्षात ते काही दिसत नाही त्याविषयी काही पूर्ण झालं आहे का पण? कंपनीच वेगळी आहे. स्मार्ट सिटीचा आज मला रिव्ह्यू घ्यायला वेळ मिळाला नाही. सेपरेट रिव्ह्यू घेतल्यानंतर मी आपल्याला सांगेल स्मार्ट सिटी त्याचा विचार करायला लागेल. जवळपास 4,000 कोटीचा प्रकल्प आता बजेटमध्ये